गुंफे चोर वृंदावनम. एक दिवस स्वामी बाणेश्वराच्या मंदिरामध्ये निद्रिस्त असताना एक चोर आला. त्या चोराने आपलं भोंगडं खाली टाकलं बोनेबाईच्या अंगणामध्ये आणि तो गुंफेमध्ये गेला. गुंफेमधून त्याने वरांडा परांडा जे जे काही सामान होतं ते सर्व भांडे सर्व आणून त्या घोंगड्यावर टाकलं. पुन्हा जायचा आणायचा आणि त्या घोंगड्यावर ठेवायचा. तिथे ज्या बोनेबाई होत्या त्या जाग्या झाल्या, परंतु ओरडत नव्हत्या. कारण की ओरडलं तर याने मारलं तर काय करू, अशा हिशोबाने त्या फक्त पाहायच्या आणि चुपचाप राहायच्या. सर्व साहित्य त्याने बाहेर त्या घोंगड्यावर आणून टाकलं आणि आता तो गाठ मारायला लागला. तेवढ्या त्या बोनेबाई उठल्या. त्यांनी दरवाजा लावला, आतमधून खिडी लावली तिथे आणि जोरात ओरडायला लागल्या, बा मोडणे देव हो, नागावलो आम्ही लुटलो जी, धावा असं म्हणून त्या जोरात ओरडायला लागल्या. स्वामी बाहेर आले. त्या देवळाच्या कोंड्यामध्ये स्वामी उभे राहिले आणि खान करिले. स्वामींनी खारकान केलं आणि एवढी श्रीमूर्त वाढवली की गगनचुंबीत. आणि त्याने पाठीमागे पाहिल्याबरोबर तो भिला, घाबरला आणि तसा तो त्या भिंतीवर उडी मारून पळून गेला. त्यानंतर स्वामी त्या बोनेबाईंना म्हणतात की बाई बाहेर या. त्यानंतर त्या बाया म्हणतात की अहो मौन्यदेव आले, चला बाहेर. त्यानंतर त्या बाहेर येतात. स्वामी म्हणतात की काय झालं. काही नाही जी, आमच्या घरातल्या सर्व वस्तू चोरीला गेल्या. तेव्हा स्वामी म्हणतात की हे गाठोडं कोणाचं आहे. तेव्हा ते गाठोडं सोडतात. सोडून पाहतात तर त्या सर्व वस्तू राहतात. तेव्हा स्वामी म्हणतात की ही जाडी कोणाची आहे, घोंगडं कोणाचं. तेव्हा ते म्हणतात की जीजी हे आमचं नाही, ते चोराचं असेल. तेव्हा स्वामी म्हणतात की चोराची नागावला म्हणा, म्हणजे चोरानं चोरी करायला आला, तेच तो सोडून गेला, तेच चोरी झालं. अशा पद्धतीने स्वामी त्यांना म्हणतात आणि हास्य करतात. तेव्हा बोनेबाई म्हणतात की जीजी येईल तो घ्यायला. तेव्हा स्वामी म्हणतात की आता तो पुन्हा येणार नाही. तेव्हा स्वामींना ते विचारतात की स्वामी मोडणे देव हो, तो कशाला भेला. तेव्हा स्वामी म्हणतात की बाई तो इथे आला आणि बसल्यानंतर आम्ही इथून खान करिलं आणि एवढी अशी मूर्त स्त्री वाढवली, म्हणजे स्वामी गगनचुंबित मूर्ती वाढवली आणि तो एवढं पाहून तो भिला आणि पळाला.